शब्द आहे. आवाज येतोय, ऐकू सगळ्यांना? बडगे सर. हो, येतोय सर. अतिशय महत्वाचा शब्द ज्याचा अर्थ आपल्या सर्वांना माहिती असणं खूप आवश्यक आहे. तो शब्द म्हणजे पूजा. पूजा या शब्दाचा अर्थ काय असू शकतो? दयानंदजी सांगू शकाल? नाही. अरे बापरे, म्हणजे बघा, नाही का नाही, मला पण माहित नव्हता. बरेच वर्ष मला माहित नव्हता, पण तो माहिती करून घ्यावा लागला मला, नाही का नाही. जर कोणी सांगू शकेल? नूतनजी, तुम्हाला माहिती आहे पूजा या शब्दाचा अर्थ? आता आपण पूजा करतो की, अर्थ काय त्याचा? त्या व्यक्तीसमोर आपण मनोभावे नतमस्तक होतो. हा हा, नूतनजींना सांगू द्या. हा, आवाज येतोय ऐकायला? हो येतोय ना, बोला. सोबत किंवा संगत. पूजा, पूजा करणे म्हणजे काय असू शकतं? सोबत असणे म्हणजे एखाद्याची सोबत करणे किंवा संगत करणे किंवा त्याच्या विचारांना मान ठेवणे किंवा त्याचं बरोबर. हा, आचरणात आणण्याचा जवळ येत प्रयत्न आहे. करणे. हा, त्याच्या विचारांना मान देणे. ओके. अनुसरणे. हा, हा? हे ऍक्च्युली तसंच अनुसरणे किंवा अनुसरणे. विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे. हा, पुरुषोत्तमजी तुम्ही काय सांगितलं होतं? हॅलो. हा पुरुषोत्तम. एखाद्या व्यक्तीसमोर नतमस्तक होऊन मनोभावे त्याच्या आचरण करणे, त्याच्या विचारांचं मनन करणे आणि त्याप्रमाणे वागणे ही पूजा आहे. त्याप्रमाणे म्हणजे जोपर्यंत तुम्ही पूजा करत आहात तोपर्यंत वागणे कसं? म्हणजे कंटिन्युअस त्याचे जे विचार आहेत ते विचाराचं मनन करणं आणि ते अंगीकारणं. मी तुम्हाला अजून एक स्पष्ट करून तो प्रश्न इथं आपल्या सर्वांच्या समोर, एक मिनिट सुधा मॅडम, अजून खुलासा करून तो प्रश्न ठेवतो. पूजा ही 5 मिनिटाची आपण करत असतो, बरोबर आहे? तो पूजाचा जो विधी असतो, पूजा विधी आपण म्हणतो, ते 5 मिनिटं असते, 10 मिनिटं असते. 10 मिनिटाची कृती असते ती पूजा. तर ती 5 ते 10 मिनिटाची कृतीमध्ये आपण नेमकं काय करत असतो? नेमकं त्या 5 ते 10 मिनिटाच्या कृतीमध्ये पूजा करतो म्हणजे नेमकं काय करत असतो? आता त्याचे सगळे विचाराचं आचरण करायचं असं जर म्हटलं तर ते 5 ते 10 मिनिटांमध्ये कसं शक्य होईल? पण नेमकं काय करत असतो? जे आपले श्रद्धास्थान आहे त्यांना आपण अभिवादन करतो. ओके. हा, सुधा मॅडम सांगा. हा, पूर्ण जाणीवतेने आत्मसात करणे, पूर्ण जाणीव ठेवून त्या मार्गावर चालणे, मनन करणे, चिंतन करणे, पूर्ण जाणीव ठेवून. म्हणजे आता आपण पाहतो बौद्ध संस्कार विधीमध्ये सुरुवातीला आपण पूजा करतो. त्रिशरण, पंचशील, बुद्ध पूजा, भीमस्मरण, भीमस्तुती, त्रिरत्न वंदना, धम्मपालन गाथा. ओके. तर हे आपण जे गाथा पठण करतो हे नेमकं काय करत असतो आपण? उद्देश काय? त्या व्यक्तीची आपण पूजा करतो किंवा पठण करतो, त्या व्यक्तीमध्ये असणारे जे महान गुण आहेत त्या गुणांना आपण रिवाइंड करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यांना परत परत आपण लक्षात आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या त्या विचारांना आपण वंदन करतो किंवा नमन करतो. ओके. वंदन आणि नमन हा शब्द इथे महत्वाचा आला तो. ओके. तर पूजाचा जो मी माहित करून घेतलेला अर्थ आहे तो आपल्या सर्वांच्या समोर मी ठेवू इच्छितो. कसं आहे की पूजा कुणाची केली जाते की जे आपण त्याला आदर्श मानतो. कुणालाही आपण आदर्श म्हणून जर एक समोर जर ठेवलं, उदाहरणार्थ आपण आदर्श म्हणून कुणाला समोर ठेवतो? तथागत गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके. तर त्यांची मूर्ती, त्यांचे फोटो आपण समोर ठेवतो आणि मग त्यांच्या मूर्तीच्या इथे आपण अतिशय विनम्रतेने हात जोडून बसतो. विनम्रतेने म्हणजे काय?
हात जोडून आपण बसतो तिथे आणि त्याच्यानंतर मग आपण गाथा पठण करतो किंवा त्यांच्या फोटोला आपण हार घालतो, फुलं वाहतो आणि गाथा पठण करतो. गाथा पठणाच्या अगोदर त्यांना त्रिवार अभिवादन सुद्धा करतो. बरोबर आहे का नाही? तर हे कुणाप्रती आपण करत असतो? त्या आदर्शांप्रती करत असतो. आणि तुमच्याकडून कृती जी होत असते, कृती ही विनम्रता हे त्यातला सगळ्यात पहिल्यांदा एक शब्द येतो. तुम्ही असं बाबासाहेबांच्या फोटो समोर असं एकदम स्टाईल मध्ये येताय, अशी फुलं अशी उधळलेली आहेत, आहे की नाही, चलो, आणि एकदम असं जसं डान्स करतात तसं एकदम तुम्ही गाथा पठण करता का? तसं नाही करत. तसं तुमच्या कृतीमध्ये काय असते? ती विनम्रता असते. आणि विनम्रतेसोबत अजून एक महत्वाची तो गुण तुमच्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये असतो. तो गुण म्हणजे कृतज्ञता. कृतज्ञता तो गुण म्हणजे कृतज्ञता कशा प्रती? की बाबा तुम्ही जे मला दिलेलं आहे, जी ज्योत दिलेली आहे, जो प्रकाश दिलेला आहे, जीवनाचा मार्ग दिलेला आहे, त्या मार्गाप्रती मी आपले कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करतोय, हात जोडून. अभिवादन करणं कशासाठी तुम्ही अभिवादन करता? थँक्यू फॉर गिव्हिंग मी सो अँड सो थिंग्स, म्हणून हात जोडून तुम्ही त्यांना हे करता की नाही? म्हणजे तुम्ही पूजा जी आहे, विनम्रतेने तुम्ही कृतज्ञता भाव व्यक्त करत आहात. कुणाप्रती? त्या आदर्शांप्रती. आणि का कृतज्ञता भाव तुम्ही व्यक्त करत आहात? कारण तुम्ही जाणता की तुम्हाला काय दिलेलं आहे त्यांनी. न जाणता जर कोणी कृतज्ञता भाव व्यक्त करत असेल तर त्याला काय म्हणता येईल? एखाद्याला माहितीच नाही की काय दिलेलं आहे, पण तरी तो पूजा करतोय, त्याला काय म्हणता येईल? मूर्ख. नाही नाही, त्या कृतीला काय म्हणता येईल? कर्मकांड. कर्मकांड. कोणी म्हटलं? कर्मकांड. दयानंदजी ना. हाँ, दयानंद जी. कर्मकांड पता ही नहीं है क्या दिया है, लेकिन फिर भी हम बैठे, सब लोग बैठे हैं ना हाथ जोड़ के, चलो मैं भी बैठ जाता हूँ, मैं भी थोड़ा गुनगुनाता हूँ. वो क्या हो गया? कर्मकांड हो गया. पता नहीं है वो क्या कर रहा है, क्यों कर रहा है क्या नहीं? लेकिन पूजा, जे तर्कनिष्ठ पूजा कधी होते? ज्या वेळेस तुम्हाला माहित आहे की त्या व्यक्तीने तुम्हाला काय दिलंय, जाणीव, आणि ते माहिती झाल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीप्रती किंवा त्या आदर्शांप्रती तुम्ही रेसिप्रोकेट होताय, म्हणजे तुम्ही व्यक्त होत आहात. व्यक्त काय व्यक्त करत आहात तुम्ही? कृतज्ञता भाव, तुमचा आदर तिथं तो व्यक्त करत आहात. आणि मग त्या व्यक्त करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात? पूजा. पूजा. त्या व्यक्त होण्याच्या प्रोसेसला पूजा म्हणतात. आणि ती पूजा कर्मकांड सुद्धा होऊ शकते, आणि ती खऱ्या अर्थाने ती पूजा सुद्धा होऊ शकते. मग आता तुम्हाला दुसरा प्रश्न त्याच्यामधला विचारतो की त्या पूजा करण्याचा फायदा काय होऊ शकतो? मग त्याच्यानंतर मग आपण या मंगलसूत्राच्या पूजनीयाच्या ह्याच्याकडे येऊया की उत्तम मंगल ते का सांगितलंय तथागतांनी. त्या पूजा करण्याचा फायदा काय होऊ शकतो? नहीं केली काय फरक पड़तो का? अरे बाबा साहब को तो मैंने दिमाग में रखा है, बस काफी है. तथागत गौतम बुद्ध के विचार मेरे दिमाग में है, काफी है ना. आणि विनयाने जितकं त्यांचं अनुसरण करतो, आणि विनयाने त्यांचं जितका थांबा. हा, एक. हा, दयानंदजी बोला, चला. तर आम्ही पूजा करत असताना जो आमचा विनय किंवा विनम्र भाव जो असतो, आणि त्या विनम्र भावे आम्ही त्यांच्या ज्या विचाराचं त्यांनी जे दिलेले आहेत आम्हाला त्याचं अनुसरण करण्याची जी आणि त्या क्रियेतून आमचं जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करतो. ओके. फार तुम्ही
थोडस असं जरा वेग सांगितलेलं आहे. हा विजयजी सांगा. सर, आपण वारंवार आपण पूजा अर्चा केल्यानं, आपण त्यांना अभिवादन केल्यानं, आपण ते एक प्रकारे आपण त्यांनी जे सांगितलेला मार्ग आहे, त्यांनी जे दिलेलं ज्ञान आहे, त्याची आपण उजळणी करीत असतो. आपण ते वारंवार ते उजळणी केल्यानं ती आपण 5 मिनिटात कशी उजळणी होईल हो बाबासाहेबांच्या सगळ्या विचारांची? नाही सगळ्या विचारायचे नाही सर. त्यांनी जो मार्ग झाला, मार्गावर चालायचं म्हटल्यानंतर एक्झॅक्ट त्याचा फायदा काय? त्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही जे व्यक्त होत असता, ज्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सामावून घेता, त्याचा फायदा काय? हे तर सांगितलंय पूजाचे पूजनीयाचे. ऍज अ ह्युमन बिईंग सन्मार्गावरून आपण सन्मार्गाचा जो रस्ता आहे त्यावरून आपण पटकन खाली येऊ शकतो. तर ते एक रिमाइंडर आहे आपल्यासाठी, वॉर्निंग, की बाबा तू सन्मार्गावर राहा. नाही, अजून कोणी विचार करू शकता का? सुनंदा जी, सतत पूजा समाज में बहुत से लोग पूजा करते हुए दिखाई देते हैं, है क्या नहीं? और हम लोगों को उनको, हाँ पुरुषोत्तम जी, 1 मिनट। हाँ, और बहुत से लोगों को मतलब अर्थ भी नहीं पता रहता पूजा का। ये हमारा कर्तव्य है पूजा का अर्थ समझना, क्यों करनी है पूजा ये समझना, उसका फायदा क्या होता है। ये तीनों चीजें अगर हम समझे तो फिर वो पूजा का फायदा, नहीं तो कर्मकांड हम करते हैं। हाँ पुरुषोत्तम जी प्लीज। नेहमी पूजा केल्यामुळे मन आणि चित्त हे शांत होतं. आपण जर विहारात गेलो आणि भले काही पण चिंतन करा किंवा नका करू, भगवान बुद्धाच्या मूर्ती समोर जर आपण डोळे लावून बसलं तर तुमचं मन, काया जे काय असेल तुमचं सगळं ते सर्व शांत होतं. त्यामुळे चित्त पण तुमचं शांत राहतं आणि ते नेहमी शांत होण्याकरता सांगतात की विहारात जायला पाहिजे. बरोबर. यस, और कोई? तर आपण असं समजायचं का? एक हिंट देता हूं मैं, हिंट आदर्शाप्रती आपण आपला आदरभाव व्यक्त करतो आपण. हो, फायदा क्या है? की 24 तास जो पूजेत राहतो तो अति शांत आणि अति म्हणजे सुखी माणूस आहे असं समजू शकतो का? 24 तास कोण पूजा करता मॅडम? 24 तास खूप जास्त हॅपीनेस आणि शांतीसाठी. नहीं, मैं वही तो पूछ रहा हूँ कि पूजा करने का फायदा क्या? ये फायदा समझे तो फिर पूजाचे पूजनीयान एतं मंगलम उत्तम, हे समझो अपन। फायदा क्या? वो 5 मिनट की कृति का क्या फायदा हो सकता है? आप सबने बराबर बताया ना, कृतज्ञता भाव हम व्यक्त कर रहे हैं भाई, हमारे आदर्शों के प्रति व्यक्त हो रहे हैं, हम लोग विनम्रता से व्यक्त हो रहे हैं। उसका फायदा क्या है आपको? मन प्रसन्न होता है। तो अच्छी डिश बना दीजिए, मन प्रसन्न हो जाएगा। पूजा क्यों करने की? आपको जो अभिप्रेत है वो खाली वही बोल सकते हैं आप, बाकी चीजें के ऊपर कुछ नहीं। मैं जो आपके पास हूँ ताकि आप आप मन कुछ में शांति का भाव आता है। नहीं, पुरुषोत्तम जी ने भी बहुत नजदीक लाके छोड़ा है। मैं तो सीधा पूछ रहा हूँ फायदा क्या है? जैसे एक लेमैन पूछेगा चलो भाई आप कह रहे हैं मैं पूजा के लिए बैठ जाता हूँ आपके साथ, फायदा क्या मिलेगा बताइए। पूजा करने से मन में शांति और सुकून का आभास होता है। आभास, शांति और सुकून का आभास। आप नजदीक, लेकिन ओके चलिए। हाँ सुधा जी कुछ कहना है? हा, पवित्रतेचा भाव निर्माण होतं मनामध्ये. जे गढूळता असते म्हणजे मनामध्ये ज्यावेळेस आपण पूजेला बसतो त्यावेळेस आपल्या मनाला पवित्रता निर्माण करण्यासाठी आपण पूजा करतो असं वाटतं. तुम्ही इथपर्यंत आणून सोडलं या विषयाला की कृतज्ञता भाव आदर्शांप्रती व्यक्त करण्याची कृती म्हणजे पूजा. ओके, इथपर्यंत आपण आलेलो आहोत. कृतज्ञता भाव व्यक्त करण्याची कृती म्हणजे पूजा. ओके, आता मी असं एक तुम्हाला विचारलं की काय आवश्यकता कृतज्ञता आहे ना माझ्या डोक्यामध्ये विचार, मी कृतज्ञ कशासाठी होऊ, ती ऍक्टिव्हिटी का
आवाज येत नाही. आवाज येत नाही ना. त्यांचं कनेक्शन गेलंय बघा, डिस्कनेक्ट झाले ते. मनाची मलिनता दूर करण्यासाठी सॉरी, थोडा माझ्याकडूनच डिस्टर्बन्स झाला होता. ओके, आवाज येतोय का आता ऐकू? हो येतोय सर, येतोय. ओके, हो येतोय सर. ओके, तर मी या पॉइंट वरती होतो. एक उदाहरण तुम्हाला देतो. कधी कधी तुमच्या अवतीभोवती एक वृक्ष वाटणारं व्यक्तिमत्व तुम्ही पाहिलंय का? वृक्ष म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरती किंवा त्याच्या हावभावात काही भावना तुम्हाला दिसूनच येत नाही. एकदम असा वृक्ष असतो तो व्यक्ती. पाहिलेले आहेत कधी असे? इनसेन्सिटिव्ह त्याला आपण असं म्हणतो. बरेचसे असतात, नाही की नाही? हा, वृक्ष असतात की त्याला काही भावनांची काही कदरच नसते. भावना म्हणजे काय की जे आपुलकी चेहऱ्यावर हावभाव किंवा तुमच्या वागण्यात, बॉडी लँग्वेज असते, वागणं असतं, बोलणं असतं, की त्याच्यामधून तुम्ही एक आपुलकी असते तुमची, किंवा खरंच कृतज्ञ असतं तर तो कृतज्ञ व्यक्ती त्याच्या बॉडी लँग्वेज मधून दिसून येतो तो, नाही की नाही? जर तो दिसून जर आला नाही तर त्या व्यक्तिमत्वाला आपण काय म्हणतो? वृक्ष म्हणतो. अरे काय वृक्ष व्यक्ती आहे. तर वृक्ष व्यक्तिमत्व तुम्हाला किंवा कुणालाही आवडतं का? तुमच्या आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या नोकरीच्या ठिकाणी किंवा समाजामध्ये वृक्ष व्यक्तिमत्व कधीतरी तुम्हाला आवडतं का? नाही, कोणालाच आवडत नाहीये. का आवडत नाही आहे? कारण तो भावनाच नाहीयेत त्या व्यक्तीमध्ये. आणि माणूस हा प्रतिसाद किंवा जिवंतपणा माणसामध्ये कधी येतो? त्या भावनांमुळे येतो. जर तुमच्या चेहऱ्यावरती हास्य असेल, खुशी असेल, दुःख असेल किंवा मैत्री असेल, करुणा असेल, या सगळे भावनांशी संबंधित आहेत या सगळ्या शब्द. ओके, तर त्या भावना निर्माण करणं हे ऑटोमॅटिक होत असतं का ते प्रयत्न सुद्धा करावे लागतात? काही भावना निर्माण करण्यासाठी ट्रेनिंग सुद्धा घ्यावं लागतं? काय वाटतं तुम्हाला? अपने आप होती है सर. अपने आप होती है भावना. ओके, भावनाएं अपने आप निर्माण होती है व्यक्तियों में, या कुछ उसको विकसित किया जा सकता है? प्रयत्न करावा लागतो. प्रयत्न करावे लागतात, विकसित करावं लागतं. विकसित करावे लागतात. लहानपणापासून या भावनांचं विकसित होण्यासाठी ट्रेनिंग द्यावं लागतं.
की तुम्ही जर काही जर वाचलं याच्याबद्दलचं, तर बचपन से हम बच्चों को क्या सिखाते हैं, खास करके मेल चाइल्ड को हम सिखाते हैं, कुछ अगर उसको लगा अरे क्यों रोता है बच्चे, क्या मतलब लड़की हो क्या तुम, लड़कियों की तरह क्यों रो रहे हो, है की नाही, रोते नाही. मग असं एक काहीतरी म्हणतात, मर्द को दर्द नाही होता, है की नाही, म्हणजे बाबा पुरुषाने काय त्याला दर्द झाला तरी त्याला दाखवायचंच नाही, असं पाषाणासारखं असं एकदम खडक करायचं त्याने. ये लहान बचपन से कौन सिखाते हैं, हम लोग ही सिखाते हैं. और बड़ा हो जाने के बाद फिर वो पुरुष ऐसे ही स्टिफ होता है रॉक की तरह. ये कब स्टिफ होता है, वो बचपन से उसको बताया जाता है, अरे नहीं यार भावना वगैरह दिखाना ये लड़कियों का काम है, तुम्हारा काम थोड़ी है कि नहीं. हाँ, मतलब ऐसे डिफरेंसेस करके हम उसको ट्रेनिंग देते रहते हैं कि किस चीज में थैंक यू कब बोलने का, कैसे कृतज्ञता होने का, कैसे विनम्र होने का, इसकी ट्रेनिंग है बचपन से दी जाती है. ये अपने आप विकसित नहीं होती ये चीजें, ये आजू बाजू से पढ़ते हैं, देखते हैं लोग, और तब जाके विकसित हो जाती है. तो ये भावनाओं की विकसित हो जाने के वजह से ही वो व्यक्तिमत्व विकसित हो जाता है क्या नहीं. तो जब हम कृतज्ञता भाव अगर हम व्यक्त करते हैं, कृतज्ञता भाव, तो कोई भी व्यक्ति के प्रति अगर कृतज्ञता व्यक्त करनी है तो आपको प्रैक्टिस कैसे होगी. एक आपने परिवार में या समाज में या व्यवहारिक जीवन में अगर आप कृतज्ञता व्यक्त करना चाहते हैं औरों के प्रति कि भाई ये अतिशय विनम्रता से, तो ये प्रैक्टिस कब होगी आपको, ये पूजा ही वारंवार करावं लागेल. पूजा ही प्रैक्टिस है, वो कृतज्ञता भाव व्यक्त करने की, है क्या नहीं, श्रद्धा से कृतज्ञता भाव. अपने पिताजी, माँ और पिताजी के प्रति अगर बच्चों को कृतज्ञता व्यक्त करनी है, उसकी आदत कैसे लगेगी वो, है क्या नहीं. अपने आदर्शों के प्रति कृतज्ञता व्यक्त करने की एक प्रैक्टिस होनी चाहिए. तो पूजा वो प्रैक्टिस है आप में कृतज्ञता भाव व्यक्त करने की. बच्चे भी इससे सीखते हैं, है क्या नहीं. और ये प्रैक्टिस से फिर आपका व्यक्तिमत्व फिर वो विनम्र हो जाता है, कृतज्ञता भाव से भर जाता है. तो ये फायदा है पूजा करने का, जागृति से आदर्शों के प्रति कृतज्ञता भाव व्यक्त करने की. नहीं व्यक्त किया तो भी आप ठीक है, लेकिन रुक्ष कहलाएंगे आप. हाँ, तो अगर आप प्रैक्टिस करेंगे कृतज्ञता भाव व्यक्त करने की, तो आपका व्यक्तिमत्व विनम्रता से भर सकता है, विकसित हो जाता है. ये फायदा है वो पूजा की एक्टिविटी करने का. जान. और पूजा से और एक फायदा है कि आपका मन भी स्थिर हो जाता है, एकाग्र हो जाता है, जैसे पुरुषोत्तम जी ने बताया था. तो इसके मल्टीपल फायदे हैं. तो जब आप ये कृति करते हैं तो इससे आपका मन भी शांत होता है, स्थिर होता है. आपका जो अहंकार जो है उसका भी दमन होता है, क्योंकि आप अपने से जो श्रेष्ठ व्यक्ति है उसके प्रति आप क्या होते हैं, विनम्र होते हैं. तो वो अहंकार का भी आपका दमन हो जाता है. और अहंकार का दमन होने के बाद आपको क्या होता है, मन को एक बहुत अच्छी खुशी मिलती है. इसीलिए तथागत गौतम बुद्ध कहते हैं पूजा च पूजनीयानम एतं मंगलम उत्तमम, कि ये उत्तम मंगल है आपके व्यक्तिमत्व के लिए. तो फिर पूजा किसकी करनी चाहिए, पूजा किसकी करनी चाहिए, जो पूजा के लायक है. और पूजा के लायक जिनके विचार आप अपने जीवन में लाते हैं, जिनके विचारों से आपका जीवन रोशन होता है, उनकी पूजा करनी चाहिए. तो हमारे लिए आदर्श है तथागत गौतम बुद्ध और बाबा साहब अम्बेडकर. तो इनकी पूजा हम करते हैं. ओके, तो ये है उस दूसरे सूत्र का अर्थ, पूजा का अर्थ, पूजा की कृति का फायदा. हाँ जी, सवाल है कुछ. एक प्रश्न आहे हाँ. की पूजाची पद्धत, पूजाच्या विविध पद्धती है ना. जसं बुद्धाची पूजा आपण सुत्त पठन करून करतो, तेच बाबासाहेबांना आपण सुत्त वगैरे काही पठन करत नाही, ठीक आहे ना, हात जोडतो.
तर त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? पूजा म्हणजे गौतम काय बुद्धांनी प्रत्येक वेळेस हात तथागत जोडलेच पाहिजे का? नाही, तथागत गौतम बुद्धांनी सुद्धा कुठे सांगितलंय की बाबा तुम्ही असं सुत्त पठण करा आणि माझी पूजा करा. तथागत गौतम बुद्धांच्या वेळेस सुद्धा भिक्खू लोक काय करायचे की येऊन त्यांना ते वंदन करायचे. काही भिक्खू लोक त्यांना एक प्रदक्षिणा सुद्धा घालायचे तथागत गौतम बुद्धांना हात जोडून. काही भिक्खू लोक तिथे येऊन त्यांच्या समोर अतिशय कृतज्ञतेने बसायचे त्यांना अभिवादन करून, नाही का नाही. म्हणजे ह्या कृतज्ञता भाव व्यक्त करण्याच्या पद्धती होत्या त्यावेळेसच्या. सुत्त पठण नंतर, सुत्त पठण जे आहे हे नंतर अस्तित्वात आलेलं आहे. तर पूजेचा उद्देश असाच आहे की तुम्ही ती कृतज्ञता भाव व्यक्त करण्याची एक सवय तुम्ही लावून घेताय स्वतःसाठी. त्या आदर्शांना काही फरक पडणार नाही आहे तुम्ही पूजा करा अथवा नका करू, ठीक आहे. पण तुम्ही ती स्वतःला सवय लावून घेण्यासाठी ती प्रॅक्टिस करत आहात. मग ती प्रॅक्टिस तुम्ही कशी करा, शांत बसून करा किंवा सुत्त पठण करून करा, पण ती प्रॅक्टिस करा ती कृतज्ञता भावाची. ओके, ती बॉडी लँग्वेज मधून तुमच्या ती दिसली पाहिजे, आहे की नाही. तुमच्या स्वतःला ती जाणवली पाहिजे की बाबा माझा जो अहंकार आहे मी पूर्ण ड्रॉप केलाय या माझ्या आदर्शांच्या समोर. ही अनुभूती तुम्ही स्वतः घेतली पाहिजे ती की आय एम ड्रॉपिंग एव्हरीथिंग बिफोर यू. दॅट शुड शो. आणि मग हे ज्यावेळेस तुम्ही ती प्रत्यक्ष अनुभूती घेता त्याच वेळेस तुमच्या आजूबाजूला जे एल्डर लोक असतात, ज्येष्ठ लोक असतात किंवा अजून लोक असतात त्यांच्या प्रती सुद्धा मग तुम्ही ते विनम्रतेने वागण्याचं व्यक्तिमत्वामध्ये तुमचा बदलाव येतो. विजयजी फोन वाचतोय तुमचा? केला, बंद केला. ओके, नेक्स्ट. पतिरूप देश वासोच पुब्बेच कतपुय्यता अत्त सम्मापनिधीच एतं मंगलं उत्तमम. पतिरूप देश वासोच म्हणजे उच्च